श्री स्वामी समर्थ भक्तांनो, कसे आहात? अपेक्षा करते चांगलेच असाल. तुमचं आयुरारोग्य अत्यंत उत्तम राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करून मी माझ्या विषयाला सुरुवात करते. माझा आजचा विषय असणार आहे श्री नवनाथ भक्तिसागर ग्रंथाचे पारायण आणि सेवा. ही नाथ संप्रदायातील अत्यंत प्रभावी सेवा आहे. ती कशी करावी, त्याचे नियम व अटी. मग श्री नवनाथ भक्तिसागर ग्रंथाचे पारायण आणि सेवा ही नाथ संप्रदायातील अत्यंत प्रभावी आणि दिव्य प्रचिती देणारी सेवा मानली जाते. या ग्रंथामध्ये एकूण 40 अध्याय आणि 7600 ओव्या आहेत. 7600 ओव्या आहेत फक्त आणि 40 अध्याय. याचे नियमित पठण केल्याने घरातील नकारात्मकता, शाप आणि बाधा दूर होतात. नवनाथ ग्रंथाची सेवा अत्यंत प्रभावीपणे आणि शास्त्रोक्त पद्धतीने कशी करावी याचा सविस्तर विस्तार मी तुम्हाला आज सांगणार आहे. पारायणाची वेळ आणि शुभ दिवस हेही मी तुम्हाला सांगणार आहे. मग पारायणाची सुरुवात कधी करावी, तर शुभ दिवसात करावी. मग आता शुभ दिवस म्हणजे काय, तर पारायणाची सुरुवात करण्यासाठी गुरुवार किंवा शुक्रवार हे 2 दिवस अत्यंत शुभ मानले जातात. शक्यतो सकाळी 8 वाजेपूर्वी वाचन करून पूर्ण व्हावे पारायणाचे अध्यायांचे. काही कारणास्तव न जमल्यास दुपारी 12 ते 12:30ची वेळ सोडून संध्याकाळी 4च्या आधी वाचन करावे तरीही चालेल. 4च्या आधी वाचन केले तर चांगलेच आहे. वाचन करताना आपले तोंड पूर्व दिशेला असावे, मगच पारायणाचे वाचन करावे. वाचन करायला सुरुवात करावी. पूर्व दिशेला का असावे, तर हे पूर्व दिशा म्हणजे उगवत्या सूर्याची दिशा. आपला प्रत्येक दिवस हा उजेडाच्या दिशेनेच व्हावा म्हणून 7 दिवसाचे पारायण जर तुम्ही करायचे असाल तर त्यासाठी नियोजन करणे ही तितकेच गरजेचे आहे. 7 दिवसाच्या पारायणाला साप्ताहिक पद्धतीचे पारायण म्हटले जाते. 7 दिवसाचे पारायण नियोजन आधीच करून ठेवायचे. ते कसे करावे, काय करावे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. ग्रंथाचे वाचन 7 दिवसात पूर्ण करण्यासाठी त्याचे एक विभाजन करावे. मग पहिल्या दिवशी अध्याय 1 ते 6 वाचावा, दुसऱ्या दिवशी अध्याय 7 ते 12 वाचावा, तिसऱ्या दिवशी अध्याय 13 ते 18 वाचावा, चौथ्या दिवशी अध्याय 19 ते 24 वाचावा, 5व्या दिवशी अध्याय 25 ते 30 वाचावा, 6व्या दिवशी अध्याय 31 ते 36 वाचावा आणि 7व्या दिवशी अध्याय हा 37 ते 40 वाचावा. अध्याय शेवटचा झाला की आपण यथाविधी त्याची जे काही असेल ते करू शकता. मग पूजेची मांडणी व विधी कसा करावा, प्रथमतः स्वच्छ जागेवर चौरंग किंवा पाटावर लाल वस्त्र अंथरावे. त्यावर श्रीदत्त महाराज, श्री स्वामी समर्थ किंवा नवनाथांचा फोटो ठेवावा. मग देवीच्या फोटोसमोर हे वाचन करू नये. समोर कलश तांब्या प्रस्थापित करून त्यावर नारळ ठेवावा. पोथीजवळ विड्याच्या पानात सुपारी व नाणे ठेवून पूजा करावी. वाचन सुरू असताना समई, नंदादीप आणि धूप अखंड तेवत ठेवावे. पाठावर एका तांब्याच्या पेल्यात पाणी भरून ठेवावे आणि वाचन संपल्यावर ते तीर्थ म्हणून प्राशन करावे. वाचनापूर्वी रोज 1 माळ गायत्री मंत्र किंवा 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. सेवेदरम्यान पाळावयाचे कडक नियम पण आहेत. मग सेवेदरम्यान काय नियम आहेत जे कडकपणे पाळावे लागतील, तर पारायण कालावधीत ब्रह्मचर्य पाळणे अतिशय महत्त्वाचे आहे. पारायण कालावधीत ब्रह्मचर्य हे पाळावेच लागते. बेडवर झोपू नये, घोंगडीवरच झोपावे अशी माहिती आहे. आहाराचेही नियम आहेत. मग पूर्णपणे शाकाहारी राहावे. आहारात पूर्णपणे शाकाहारच करावा. त्या शाकाहारी पदार्थामध्ये पण जेवणात कांदा, लसूण, तांदूळ किंवा भात, वांगी आणि कारले वर्ज्य करावे. हे पदार्थ खाऊ नये. वस्तूंचे पण नियम आहेत. पारायण काळात काळ्या रंगाचे कपडे आणि चामड्याच्या वस्तू जसं की बेल्ट, पाकिट वापरू नयेत. अध्याय सुरू असताना मध्येच आसनावरून उठू नये, म्हणजे नियमखंड. अध्याय सुरू असताना मध्येच आसनावरून उठू नये. महिलांनी मासिक पाळी दरम्यान वाचन करू नये. अडचण आल्यास घरातील दुसऱ्या व्यक्तीकडून वाचन पूर्ण करून घ्यावे. जसं की आता आपल्याला वाचन करायला जमणार नाही तर आपण कुणाकडूनही आपल्या घरच्या व्यक्तीकडून वाचन करून घेऊ शकतो आणि आपले पारायण पूर्ण करू शकतो. विशिष्ट फलप्राप्तीसाठी
प्रभावी अध्याय पण आहेत. जर तुम्हाला संपूर्ण पारायण करणे शक्य नसेल तर रोज एक विशिष्ट अध्यायाचे पठण करूनही तुम्ही नाथांची कृपा मिळवू शकता. मग अध्याय 5वा दत्त जन्माची कथा सांगतो. दत्त जन्माची कथा ही पुत्रप्राप्ती आणि पारिवारिक सुखासाठी वाचली जाते. हा अध्याय त्यासाठी वाचावा. अध्याय 28वा गोरक्ष मच्छिंद्रीनाथाचे युद्ध. कठोर संकटे किंवा बाहेरील बाधा आणि शत्रुपीडा दूर करण्यासाठी हा वाचला जातो. अध्याय 36वा कठीण आजारावर आणि आरोग्यावर समस्या निवारणासाठी वाचला जातो. अध्याय 40वा या अध्यायात स्वतः कवीनेच प्रत्येक अध्यायाचे फळ लिहून ठेवले आहे. याचे वाचन फलश्रुतीसारखे काम करते. नवनाथ पारायणाचे महत्त्व आणि त्यातून मिळणारी प्रचिती सविस्तर समजून घ्या आणि मगच हे पारायण करा. तुम्हाला ही सेवा विशिष्ट मनोकामना संकल्प करून करायची आहे की निस्वार्थ भावनेने नित्यसेवा म्हणून करायची आहे, त्यानुसार तुम्ही करू शकता. मग संकल्प करून करायचे असेल तर मी तुम्हाला सांगितलं आहे आधीच संकल्प कसा करावा. हातामध्ये थोडे पाणी, तांदूळ, फूल घेऊन ते आपल्या मनातील इच्छा संकल्प बोलून तांब्याच्या पात्रात सोडावा आणि मग पारायणाला सुरुवात करावी. आणि जर तुम्हाला नित्यसेवा म्हणून करायची असेल तर उत्तमच आहे. निस्वार्थ मनाने केलेली सेवा कधीही पूर्ण होते. निस्वार्थपणाने केलेल्या सेवांचे फलही लगेच भेटते. नवनाथाचे पारायण जर तुम्ही श्रावण महिन्यात सुरू केले तर अत्यंत उत्तम आहे. अपेक्षा करते मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल, समजली असेल. जर तुम्हाला खरंच यातून काही समजलं असेल, आवडलं असेल तर तुम्ही मला कमेंट करायला, लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. तुम्ही मला कमेंट करून जरूर कळवा, कारण खूप लोकांना अनुभव आलेले आहेत. या पारायणातून खूप लोकांचं भलं झालं आहे आणि तुमचंही भलं व्हावं यासाठी मी तुम्हाला हे सांगत आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर मला नक्कीच कमेंट, लाईक, शेअर करा. चला तर मग मी आता तुमचा निरोप घेते. माझा व्हिडिओ इथे संपवते. माझ्या दुसऱ्या व्हिडिओजही तुम्ही पहा आणि मला इथून पुढेही असंच प्रतिसाद देत राहा. नमस्कार.